जित घरत आणि कृपेश जतीन घरत, कोण विसरेल ते चंदन सारचं ग्राउंड अगदी ह्याच वर्षी अगदी सर्वांना लाजवेल अशी खेळी ज्याच्या माध्यमातून झाले होते, लगातार षटकार मारून ज्यांनी विजय संपादन करून दिला होता आपल्या संघासाठी, तोच हा छोटा पॅक बडा धमाका जित घरत. आणि आपण क्षेत्ररक्षणासाठी बघतोय पंकज, अर्थातच एक लाडकं नाव गोल्डन, पंकजला गोल्डन म्हणून नावाने साथ दिली जाते. सुंदर अशी गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी नक्कीच होईल. डॉन गल्ली सुपर किंग्स आणि मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. भावेश तो जित, टोपी घालून गोलंदाजी केली जाते. वा, भावेश मला वाटतं चिमणेमधून बिलॉंग करतोय. भावेश टू जित, पहिला चेंडू या ठिकाणी बॅटची कडा लागली, गेली स्लिप मध्ये झेल झालाय, कोणत्याही प्रकारची चुकी नाही, बाहेर जावं लागेल जितला. जितची खेळी संपुष्टात येते, एक मोठा हादरा बसतोय डॉन गल्ली सुपर किंग्सला. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट गारद होते जितच्या रूपाने. कुठेही जाऊ नका, आपण एक बघत आहोत KPL पर्व 4. धन्यवाद तुझे. जीतची खेळी संपुष्टात आली, गोल्डन डक वरती बाद झाला जीत आणि जीतची जागा घेण्यासाठी येतोय आविष्कार. काय आविष्कार करून दाखवावा लागेल, कारण पहिल्याच चेंडूवरती एक मोठा गडी बाद झाला गावदेवी स्पोर्ट्स संघाचा. आता या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला भावेशच्या माध्यमातून, ब्लॉक होलला चेंडू टाकला गेला, चेंडू मात्र निर्धाव जातोय. 2 चेंडू पहिल्या षटकातले 2 चेंडू समाप्त झालेले आहेत, अजूनही मात्र खातं उघडता आलेलं नाही गावदेवी स्पोर्ट्सला. गावदेवी स्पोर्ट्सला बक्षिसांची गरज आहे, दुसऱ्यांसाठी बक्षीस लावतात, स्वतःसाठी सुद्धा लावावा. आणि या ठिकाणी उंच प्रहार केला जातोय, चेंडू येतोय व्ही शेप मध्ये आणि या ठिकाणी धरतीला दान होतोय. झेल बाद होता होता वाचला. 2 धावा मात्र आविष्कारच्या, 2 धावा या गावदेवी स्पोर्ट्सच्या. 2 धावाने खातं उघडलं जाते. तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2, 1 बाद 2. लॉंग ऑफला पाहतोय आपण स्वतः विशाल या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा आविष्कार. आता मात्र डाव्याच्या बाहेरचा चेंडू, क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने झालं, कोणत्याही प्रकारची धाव नाही. 3 निर्धाव चेंडू हाताळले गेले भावेश कडून. आतापर्यंत आपण स्कोर पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स ओनली 2, 1 बाद 2. हार्ड हिटर आविष्कार, ज्याची ओळख आहे षटकारांचा बादशाह. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूचा आणि बॅटचा काही संगम नाही, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आमच्या प्रेक्षकांना मजा येते षटकारांची, आमच्या प्रेक्षकांना मजा येते चौकारांची. चौकार षटकार मारा, कोणीही जिंका कोणीही हरा, फक्त आम्हाला इथे षटकार चौकार पाहिजेत असे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू आविष्कारला. आता मात्र अपील मात्र जोरदार. यस, फिंगर इज ऑन, जावं लागेल बाहेर आविष्कारला. लेग बिफोर द विकेट, LBW च्या रूपाने दुसरा गडी गारद होतोय भावेश. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा आणि मात्र 2 महत्वाचे गडी गारद होत आहेत. एक जातोय जीत, दुसरा जातोय आविष्कार आणि तिसरा बॅटर येतोय सिद्धार्थ. सिद्धेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा, 2 गडी बाद झाले, त्यानंतर बॅटर आलाय सिद्धेश.
विशाल गोलंदाजी मार्क वरती विशाल स्वतः जय सॉरी गोलंदाजी मार्क वरती विशाल होता. विशाल दाखवतोय की कशा प्रकारे तुला गोलंदाजी करायची आहे आणि हे मार्गदर्शन केल्यानंतर मात्र स्वतः विशाल घरत येतोय मिडॉनच्या दिशेने. कृपेश स्ट्राइक करतोय तर गोलंदाजी मार्क वरती आहे जय. भालिवलीचा हा जय. जास्त वेळ लावला जातोय. पंचांनी पण थोडीशी काळजी घ्यायची आहे. आजच्या दिवसात एकूण आपल्या तब्बल 12 सामने खेळवायचे आहेत. पुन्हा पुन्हा क्षेत्ररक्षण सजवलं जाते. वेळ मात्र दवडला जातोय. यानंतर मात्र टायमिंग लावलं जाईल. जर कमिटीने आम्हाला सांगितलं तर नक्कीच टाइम 20 मिनिटांमध्ये 4 षटकं मात्र नंतर खेळवावे लागतील. आम्ही फक्त इशाऱ्याची वाट पाहतोय कारण 12 सामने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळवायचे आहेत. अगदी उजेडामध्ये आपण ज्याला म्हणतो की उजेडामध्ये आम्हाला सामने खेळायचे. जय टू कल्पेश. कृपेश होता स्ट्राइक वरती. आता मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच या ठिकाणी नरेश किनी घोषित करतात अवांतर. एक अवांतर धावेने धावसंख्या मात्र वाढताना पाहतोय. हळूहळू वाढते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत धावसंख्या मात्र फक्त 3. जय टू कृपेश आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. तत्पूर्वी एक धाव मात्र अर्जित करता आले असते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. पहिल्या धावेमध्ये रनआउटच्या रूपात जावं लागेल बाहेर कृपेशला. बघा या ठिकाणी कृपेश बाद झाला. जतीन बाद झाला. त्यानंतर आविष्कार सुद्धा बाद झाला. 3 चांगले मोहरे गावदेवी स्पोर्ट्सचे बाद होताना आपण पाहतोय. आता मात्र पारस येतोय. पारस अतिशय थोडीशी शांतता मैदानामध्ये पसरलेली आहे कारण ज्यांची बॅटिंग बघण्यासाठी सर्व प्रेक्षक आसुसलेले होते हे सर्व बॅटर मात्र प्रेक्षकांची निराशा करत. मिलन येतोय का बॅटिंग साठी? मिलन येतोय. आपण स्ट्राइक वरती पाहतोय सिद्धू. नॉन स्ट्राइक वरती आहे मिलन आणि गोलंदाजी मार्क वरती आहे जय. प्रत्येक चेंडू गणिक इकडे क्षेत्ररक्षण सजवलं जाते. विशाल अँड टीम डॉन गल्ली सुपर किंग्स थोडी घाई करा. स्पीडअप करा कारण इतर सामने सुद्धा खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक सामना हा सर्वांसाठी महत्वाचा आहे. पुढचा चेंडू जयचा. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. येतोय चौकार. या चौकारानिशी धावसंख्या मात्र 7. 3 बाद 7. दुसरं षटक प्रगतीपथावरती. जय आहे. जय टू सिद्धू. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली कारण आता थोडंसं दडपण आहे सिद्धूवरती कारण 3 भरोशाचे फलंदाज मात्र तंबूच्या आरशाला गेलेले आहेत. तदनंतर माझं क्रीजवरती राहणं खूप महत्वाचं आहे कारण आता फक्त आणि फक्त दुसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर मात्र 2 षटक महत्वाचे आहेत. त्यावरती नक्कीच मला प्रहार करता येईल. या ठिकाणी जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स येतोय. हा खणखणीत चौकार. आतापर्यंत आपण धाव संख्या पाहतोय 3 बाद 11. पहिलं षटक संपलं त्यावेळेला 2 धावा होत्या. दुसऱ्या षटकात 5वा चेंडूचा सामना करतोय सिद्धू. अतिशय सबमरीन डिलिव्हरी झाली. चेंडूला उसळी काही मिळाली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 5 चेंडू खेळून झालेले आहेत. 1 षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र स्थिर पाहतोय 11. 3 बाद 11. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जय टू सिद्धेश. आता मात्र उंच प्रहार केला जातोय
डिस्टन्स कमी आहे, स्वतः जय आलेला होता चेंडूच्या खाली. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या. या 2 धावेने धावसंख्या वाढताना पंच या ठिकाणी घोषित करते दुसरं षटक समाप्ती. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13, 3-13. ऐकूया SK DJ ला. धन्यवाद धन्यवाद DJ. गोलंदाजी मार्क वरती येते. तिसरं षटक हाताळण्यासाठी आवेश. उंच प्रहार केला जातोय. नो मॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स भावेशच्या हातात विसावते. तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केली जाते. या एका धावेने धावसंख्या आता मात्र थोड्या थोड्या गतीने का होईना मात्र वाढताना पाहतोय आपण 14. 2 चौकार ज्याच्या बॅटमधून आले तसा सिद्धेश मात्र अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा इरादा आहे सिद्धूचा. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मात्र अर्जित करता आली. या एका धावेने पुन्हा एकदा स्कोर आपण 1 ने वाढताना पाहतोय 15. आवेश आहे. आवेशची बॉलिंग ची ऍक्शन बघा. जसं इंडियन क्रिकेटपटू आपण पाहतोय आवेश खान तसाच हा आवेश. सेम टू सेम स्टाईल. जसा आवेश खान जसा गोलंदाजी करतोय तसाच आवेश. मला वाटतं आवेश खानचा फॅन असेल हा आवेश आणि म्हणून तशाच पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतात. अवांतर धाव. वाईटच्या रूपाने 1 धाव मात्र अर्जित केली जाते. या एका धावेने पुन्हा एकदा स्कोर आपण वाढताना पाहतोय 16. आवेशने 2 चेंडू मात्र अचूक हाताळले होते. तिसऱ्या चेंडूला थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि थोडंसं अति व्हेरिएशन झालं आणि चेंडू वाईटच्या रूपाने गेला. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी 1 धाव मात्र अर्जित करण्याचा प्रयत्न केला गेला. ओव्हर थ्रो होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की आपण तितक्याच चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय आवेश. आवेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. लेग बाईच्या रूपामध्ये धाव मिळते. या लेग बाईच्या रूपाने 1 धाव वाढताना आपण पाहतोय 17. धावा येणे गरजेचं आहे कोणत्याही स्वरूपात असू देत. धावा महत्वाच्या आहेत त्या गावदेवी स्पोर्ट्ससाठी. थोडीशी शांतता पसरलेली आहे कारण मागच्या वेळेचे जेव्हा सामने सुरू होते गावदेवी स्पोर्ट्स कडून खूप सारी बक्षिसं लावली जात होती. आता मात्र स्वतःचे प्लेयर मैदानामध्ये आहेत. आता काय घडते अजूनही बक्षिसांची खैरात नाही. या ठिकाणी हिट विकेट. सिद्धूला जावं लागेल स्वतःला बाहेर. याला म्हणतात खुदकुशी करणे. आत्महत्या केली जाते. स्वतःच फर्निचर डिस्ट्रॉय करतोय आणि बाहेर जातोय सिद्धू. तोपर्यंत ऐकूया आपण SK DJ. धन्यवाद विजय. सिद्धेश नंतर येतोय पारस घरत. आता मात्र बक्षिसांची खैरात होईल कारण हा वाघेश्वरीवरचा प्लेअर आहे. कारण मी पाहतोय वाघेश्वरीवरचे जसे जसे प्लेअर येतात ना तसे तसे बक्षिसांची खैरात केली जाते. कारण मागच्या वेळेला अक्षयला बक्षीस लावलं होतं. आदर्शला लावलं होतं. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. पारसला काही समजलं नाही. निर्धाव चेंडूचे सांगता होते. स्कोर मात्र स्थिर 4-17. गावदेवी स्पोर्ट्स कडून बक्षीस लावलं जाते पारस घरत साठी. 3 चौकार किंवा 3 षटकार 1000 रुपये. बघा मी सांगितलं वाघेश्वरीवरचा प्लेअर आला ना की बक्षिसांची खैरात. आणि या ठिकाणी सुंदर चेंडू हाताळला गेलाय. बॅटची कडा लागून चेंडू विसावतोय. विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये षटक समाप्त होते 3रं. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 17. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. कुठे जाऊ नका कारण कम बॅक करेल. मला माहिती आहे गावदेवी स्पोर्ट्स कडे ती ताकद आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये काय घडेल तोपर्यंत ऐकूया SK DJ.
धन्यवाद विजय. चला आता यानंतर मात्र बक्षीस लावले डॉन गल्लेसाठी सुद्धा. हॅट्रिक घ्या 1000 रुपये कमवा. कोण देणार? कुशल भोईर देणार. हॅट्रिक घ्या डॉन गल्ली सुपर किंग साठी कुशल भोईर कडून प्रोत्साहित केले जाते. 3 विकेट साठी 1000 रुपये. विशाल येतोय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे पहिल्या इनिंग मधले शेवटचे 6 चेंडू काय घडेल या 6 चेंडू मध्ये, कारण स्कोर आतापर्यंत फक्त आहे 17 म्हणजे हा कोणासाठी तरी असतो खतरा. कोणासाठी खतरा ठरू शकतोय. गोलंदाज हवी होईल की फलंदाज हवी होतील. बॅटर आपण पाहतोय मिलान स्ट्राइक वरती आहे. मिलान नॉन स्ट्राइकला आहे. पारस डॉन गल्ली सुपर किंग्स कडून गोलंदाजीसाठी येतोय विशाल. चांगला चेंडू हाताळला गेलाय. ऑन साइडला प्रहार होतोय. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव मात्र अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हा नाना तू मै करता करता 2 वेळा गचाळ थ्रो झाला. अतिशय खराब फेकी झाली. कम बॅक मात्र करता आलं नाही. बॅकअप मात्र कुठेतरी कमी पडला. पंचाने घोषित करायच्यात नक्की धावा किती, 5 की 6? 5. यस 5 धावा. म्हणजे मागे फिरत असताना या ठिकाणी थ्रो झाला, त्यामुळे ती 1 धाव आणि या खराब फेकीच्या अजून 4 धावा. 5 धावा मिळतील मिलनला. 5 धाव्यांनी मात्र स्कोर वाढताना आपण पाहतोय 24. 4 बाद 24. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. विशाल टू मिलान. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू आहे. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. फील्ड होते चांगल्या पद्धतीने. आता मात्र थ्रो केला जातोय, कारण माहिती आहे मागच्या वेळेला थ्रो झाला, बॅकअप कमी पडला. त्यानंतर बॅकअप पण मिळाला. तदनंतर मात्र विकेट किपरच्या पाठीमागे आला ओव्हर थ्रोचा चौकार. या 4 धावा निर्णायक ठरतील का? 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्यात अवघ्या 23. विशाल तुम्हीला पारसला बक्षीस लावलंय आणि मी बक्षिसाचा मानकरी ठरेन काय? पारसच्या बॅट मधून काय घडलंय? येतोय 1 बाउन्स खणखणीत झणझणीत चौकार. धन्यवाद विजय. ब्राझीलची आठवण करून देते. फिबा वर्ल्ड कप ज्या ठिकाणी घडला होता, ब्राझीलचं हे सॉन्ग आपण ऐकतोय. आणि पारसला संधी आहे. 1 चौकार ठोठावलाय, अजून 2 ठोठावले तर 1000 रुपये. स्कोर पण वाढेल आणि 1000 रुपये पण मिळतील. गावदेवी स्पोर्ट्स कडून 27 धावा आतापर्यंत. 4 बाद 27. विशाल टू पारस. पुन्हा प्रहार केला जातोय. मिडॉनच्या दिशेने चेंडू येतोय आणि या ठिकाणी पंच घोषित करतायत 1 बाउन्स. येतोय खणखणीत चौकार. 2 चौकार झालेले आहेत. दोन चौकार लगावून झालेले आहेत. तिसरा चौकार लागला तर 1000 आणि जर षटकार लागला तर लगेच घोषित करायचंय. काय करणार? 2 चौकार लावून झालेले आहेत पारसचे. 1000 लक्ष्य आहे. पुन्हा एकदा ट्रॅव्हल केला जातोय. चेंडूला धाडले आणि येत आहेत खणखणीत पारसच्या बॅट मधले 3 लगातार चौकार. धन्यवाद विजय. काय घडते बघा. आतापर्यंत 3 षटक जी डॉन गली सुपर किंगच्या बाजूने होती. तदनंतर मात्र 4थं षटक स्वतः आयकॉन खेळाडू आला. 4थं षटक हाताळण्यासाठी विशाल आला. मात्र पारस ने लगातार 3 चौकार, एक निर्णायक स्कोर आणून ठेवलेला, एक समाधानकारक स्कोर आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्सचा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी 1 धाव
घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र षटक समाप्त होते आणि या ठिकाणी धावचीच्या रूपात पारसला जावं लागेल बाहेर. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 35, 5 बाद 35. चला मी आमंत्रित करतोय मारुती फायटर्स आणि प्रियल वॉरियर्स. मारुती फायटर्स आणि प्रियल वॉरियर्सचे दोन्ही कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो चला मारुती फायटर्स आणि प्रियल वॉरियर्स. चला सन्माननीय दिनेशजी परेड आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. प्रियल वॉरियर्स वर्सेस आपण पाहतोय मारुती फायटर्स. आदरणीय सन्माननीय प्रथम नागरिक सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. 2024 आणि KPL असा कॉल करायचा आहे. KPL कॉल केला जातोय आणि या ठिकाणी मारुती फायटर्स टॉस जिंकतोय आणि निर्णय आपला कळवतायत. बॉलिंग घेतली जाते, क्षेत्ररक्षण घेतलं जाईल. वेल डन आणि खूप खूप शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यावा. चला निर्धारित 4 षटकांमध्ये 36 धावा करायच्या आहेत डॉन गल्ली सुपर किंग्सला. चला ओपनर बॅटर लगेच या. ओपनर बॅटर लगेच पाठवायचे आहेत. डॉन गल्ली सुपर किंग्स निर्धारित 24 चेंडू आणि 36 धावा. षटका गणिक 9च्या रणगतीने आपल्याला पुढे जायचं आहे. जर हा सामना जिंकायचा असेल तर 9चा रन रेट मात्र आपल्याला कायम राखावा लागेल. स्कोर कमी आहे. मागच्या वेळेला जसं हर्षिता 11ने एक ओव्हर ठेवून सामना जिंकला, कारण या ठिकाणी किती बॉल मध्ये तुम्ही टार्गेट चेस करतात त्यावरून नंतर मात्र रन रेट ठरणार आहे. हा रन रेट मात्र शेवटच्या दिवशी नक्कीच प्रत्येकाला फायदेशीर ठरणार आहे. म्हणून कमीत कमी चेंडूचा सामना करून आपल्याला मॅच जिंकणे खूप महत्त्वाचं आहे. सिद्धू येतोय गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतोय विकास आहे नॉन स्ट्राइक एंडला, तर स्ट्राइकला आपण पाहतोय विशाल. व्ही फॉर विशाल अँड व्ही फॉर विकी, दोन्ही एकाच राशीचे फलंदाज आपण डॉन गल्ली सुपर किंगच्या माध्यमातून पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती सिद्धू. कुशल भोईर कडून आधी हॅट्रिक साठी पैसे लावले होते, आता मात्र फलंदाजांसाठी खुश केलं जाते. लगातार 3 षटकार मारा आणि कुशल भोईर यांच्याकडून 1000 रुपये मिळवा. डॉन गल्ली सुपर किंग्स साठी हे पारितोषिक लावलं जाते. चला घाई करा लगेच सिद्धू, घाई करायची आहे आपल्याला. निर्धारित 24 चेंडू मध्ये 36 धावा. आपण उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो की दोन्ही कलर भगवे आहेत. जे गोलंदाजीसाठी सज्ज आहेत तो संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स, तर फलंदाजीसाठी संघ आहे डॉन गल्ली सुपर किंग. 24 चेंडू मध्ये 36 धावा. सिद्धू येतोय गोलंदाजीसाठी, सामना करेल विशाल. आजच्या दिवसातील हा 3रा सामना
पण असं दिसते की सर्वात जास्त वेळ खाणारा जर कुठला सामना असेल तर तो हा ठरतोय. सर्वात जास्त वेळ आधी गोलंदाजीच्या वेळेला डॉन गल्लीकडून वेळ खाल्ला गेला, आता मात्र त्याचंच पृथक्करण सेम टू सेम गावदेवी स्पोर्ट्स कडून होताना आपण पाहतोय. या ठिकाणी चेंडूला धाडले फाईन लेगच्या दिशेने, विशालच्या बॅटमधून येतोय हा केपीएल चौकार. पहिल्या चेंडूवरती चांगला आघात, चांगला प्रहार केला जातोय. धाव संख्या 4. धन्यवाद डीजे. आपल्या षटकातील दुसरा चेंडू सिद्धू टू विशाल. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. थ्रो सुद्धा चांगला झाला, रनआउटचा सुद्धा चान्स होता. या ठिकाणी विशालला डबल जीवदान मिळते. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता सिद्धूच्या माध्यमातून, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि धाव संख्या मात्र 1 ने पुढे जाताना 5. 2 चेंडू आतापर्यंत पहिल्या षटकातील 2 चेंडूचा सामना झालेला. विकी येतोय स्ट्राइक एंड वरती. सिद्धू टू विकी. चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केला गेलाय. कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने खेळली गेली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिला. तत्पूर्वी मात्र एक धाव अर्जित केली गेली. या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6, बिनबाद 6. विशाल आहे स्ट्राइक वरती. हार्ड हिटर विशाल. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार ठोकलेला विशाल. आता मात्र चांगल्या प्रकारे सन्मान दिला जातोय चेंडूला. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतोय 7. प्रत्येक षटकागणिक 9 धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत जर सामना जिंकायचा असेल तर. आणि आता मात्र 4 चेंडू खेळून झालेले आहेत. धावा मात्र झालेले आहेत 7 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. विशाल चांगल्या पद्धतीने खेळतो आणि या ठिकाणी डाव्या शेच्या बाहेरचा चेंडू पंच या ठिकाणी घोषित करतायत अवांतर. वाईटच्या रूपाने 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढते 8. संघाचं पहिलंच आणि आपलं वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय सिद्धू. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 8 आणि या ठिकाणी बॅटची एज लागली गेली. चकवा दिला विकेट किपरला. चेंडू निघाला थेट सीमारेषा पार. येतोय केपीएल चौकार. धन्यवाद डीजे. 12 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला काही चेंडू दिसला नाही. जीवनदान मिळाले विकीला. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा यशस्वी होत आहेत काय? अपील जोरदार झालं. पंचाने फेटाळलं गेलं. 2 धावा अर्जित केल्या. 2 धावा मिळाल्या विकीला. 2 धाव्याने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. थोडीशी बॉडी लँग्वेज जर पाहिली आपण गावदेवी स्पोर्ट्सची तर थोडीशी निराशाजनक आहे. कारण ज्या फलंदाजांवरती इच्छा आकांक्षा होती ते फलंदाज आविष्कार अगदी थोडक्यात बाद झाला. जतीन बाद झाला गोल्डन डक वरती. असे चांगले भरोशाचे फलंदाज अगदी काही न करता तंबूच्या आशयाला आले. त्यामुळे स्कोर मात्र कमी झाला. तदनंतर हा कमी झालेला स्कोर सन्मानजनक पोहोचवण्याचा प्रयत्न केला पारसच्या माध्यमातून. 3 लगातार 3 चौकार ठोकले पारसच्या बॅटमधून आणि तदनंतर मात्र स्कोर झाला आपण पाहिला निर्धारित 24 चेंडूमध्ये 35. आता मात्र पहिलंच षटक समाप्त झाले. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 14. जतीन येतोय. फलंदाजीमध्ये काही कामगिरी केलेली नाही. गोलंदाजीमध्ये चमक दाखवता येईल काय? कारण गोलंदाजी करण्यामध्ये सुद्धा हा खेळाडू अगदी तरबेज आहे. फलंदाजी नाही तर गोलंदाजीमध्ये चमक दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा हव्यात त्या 22. 18 चेंडू 22 धावा. गोलंदाजी मार्कवरती जतीन जीत सामना करतोय विशाल. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय विशालला कम बॅक करावं लागेल. स्वतःला आठवावं लागेल
जिद्दीने खेळावं लागेल. सुंदर प्रकारे चेंडू हाताळला गेला. यस, बॅटरच्या माध्यमातून मला काही करता आलं नाही, परंतु मी गोलंदाजीच्या माध्यमातून ह्या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय असे इरादे जतीनचे आपल्याला दिसून येतात. चांगला चेंडू हाताळला गेला. चांगला चेंडू पिच झाला. गुड लेंथला बॉल पिच झाला. पिच झाल्यानंतर चेंडूने थोडी उसळी घेतली, त्यामुळे विशालला काही हा चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो जतीन टू विशाल. दिशा दिले चेंडूला. पॉइंटच्या दिशेने चेंडू दन 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 करीत जाईल. चौकार. आता मात्र 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती जित. सुंदर चेंडू हाताळला गेला. या ठिकाणी बॅटची कडा लागलेली आहे. काय अपील मात्र जोरदार आहे. यस ऑर नो. या ठिकाणी पंचाने मात्र अपील फेटाळून काढलेला आहे. तिसरा चांगला चेंडू हाताळला गेला. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 15. धावा हवा आहेत 18. 15-18. जतीनला विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. गावदेवी स्पोर्ट्स. वाह, सेम टू सेम चेंडू हाताळला गेला. जसा मागचा चेंडू हाताळला तसाच हा चेंडू सुद्धा हाताळला गेला. चेंडूची पिचिंग लाईन जी आहे ना ती एकदम परफेक्ट आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा पिच करण्याचा प्रयत्न करतोय. पिच झाल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेतोय, त्यामुळे बॅटर आपण पाहतोय विशाल थोडासा या ठिकाणी चेंडू काही समजत नाहीये. मागच्या वेळेला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. पॉइंटच्या दिशेने फक्त चेंडूला दिशा दिली आणि चौकार मिळवला. आता काय घडेल बघा. सेम तसंच घडते. सेम टू सेम चेंडू हाताळले जात आहेत जतीनच्या माध्यमातून. कारण जतीनला माहिती आहे मागच्या वेळेला जो चौकार गेला ते तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्या स्थिर 18. अजूनही धावा हव्यात 18. मात्र चेंडू शिल्लक आहेत 13. 13 चेंडू 18 धावा. जतीन टू विशाल. आता मात्र उजव्याच्या बाहेरचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू हाताळला गेला. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं कृपेशच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत केवळ 12. धाव्या हव्यात त्या 17. कुठे जाऊ नका. आपण पाहत आहोत KPL पर्व 4 2024. धन्यवाद धन्यवाद डीजे. सावन में लग गई आग. इथे खऱ्या अर्थाने आग आणली जाईल काय. आविष्काराचा चेंडू हातामध्ये आहे. आविष्कार गोलंदाजी मार्क वरती आहे. धावा हव्यात अवघ्या 17. 12 चेंडू 17 धावा. आविष्कार गोलंदाजी मार्क वरती सामना करेल विशाल. नॉन स्ट्राईक लाईनला आपण पाहतोय विकी. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. काय होते बघा, चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर पिच होतोय आणि दिशा बदलतोय. चेंडू होतोय लेग स्पिन. चांगल्या पद्धतीने लेग स्पिन केलेला चेंडू. तितक्याच चांगले किपिंग म्हणावी लागेल. चांगली विकेट किपिंग जतीनच्या माध्यमातून होताना पाहतोय. आविष्कार टू विशाल. 11 चेंडू 17 धावा. आता मात्र प्रहार जोरदार येतोय. षटकार.
दहा चेंडू 11 धावा. किती बॉल शिल्लक ठेवले जातील की कम बॅक करेल आविष्कार. काही आविष्कारी गोलंदाजी करावी लागेल आविष्कारसाठी. चमकायचं असेल झळकायचं असेल तर थोडंसं झिजावं लागेल, संघर्ष करावा लागेल. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. दन 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 भाग मिल्खा भाग मिल्खा भाग भाग भाग, लेकिन नाही. इथे येतोय KPL चा खणखणीत चौकार. नऊ चेंडू 7 धावा. आता इक्वेशन थोडस झुकले, इक्वेशन झुकले डॉन गल्ली सुपर किंगच्या बाजूने. आता गरज आहे ते 2 ते 3 विकेटची. 2 ते 3 विकेट पडल्या तर नक्कीच कमबॅक करेल गावदेवी स्पोर्ट्स. या ठिकाणी व्हाईट घोषित करतात पंच सतीश जाधव. या ठिकाणी आमच्याकडे फिरून सांगतायत यस हा खराब चेंडू आहे. खराब चेंडूने धावसंख्या मात्र 1 ने वाढते 30. आता मात्र केवळ जिंकण्यासाठी एक मोठा फटका. अर्धा डझन धावा फक्त बाकी आहेत जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत 9. 9 चेंडू 6 धावा. किती चेंडू शिल्लक ठेवून जिंकला जाईल हा सामना. आविष्कार टू विशाल आणि या ठिकाणी लेग बिफोर द विकेट. विशालला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. चांगला चेंडू हाताळला गेला आविष्कारच्या माध्यमातून. विषाद होते गारद. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद विजय. आवेश येतोय. आविष्कार टू आवेश. एकाच राशीचे एक बॅटर एक बॉलर. 6 धावांची गरज. उजव्या शीच्या बाहेर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि या ठिकाणी अप्रतिम झेल घेतला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या ठिकाणी चांगले अगदी ऊन होतं. उन्हामध्ये प्रकाश किरण आली डोळ्यावरती तरीही त्याच्यावरती मात करत चांगल्या पद्धतीने झेल घेतला गेला कुणाल कुडूच्या माध्यमातून. अतिशय अप्रतिम. जोरदार टाळ्या होत्यात कुणाल साठी. धन्यवाद धन्यवाद विजय. 7 चेंडू 6 धावांची गरज. भावेश येतोय स्ट्राइक एंड वरती. आविष्कार टू भावेश. 7 चेंडू 6 धावा. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी टोलावण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावेने या ठिकाणी षटक समाप्त होते. लेग बायच्या रूपामध्ये धाव या ठिकाणी पंच सतीश जाधव घोषित करतात. आता मात्र निर्णायक 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू 5 धावा. चेंडू शिल्लक आहेत 6.
चेंडू शिल्लक 6, धावा हव्यात 5. शेवटचं निर्णायक षटक. नक्कीच काय कमबॅक करता येईल काय. चांगल्या पद्धतीने शेवटचे 3 चेंडू हाताळले आविष्कारच्या माध्यमातून. एक षटकार मात्र आला गेला पण तदनंतर मात्र चांगले चेंडू हाताळले आविष्कारने आणि थोडेसे जान आणलेली आहे. एक मजा आणलेली आहे या सामन्यामध्ये कारण चेंडू शिल्लक आहेत 6, धावा हव्यात त्या 5. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पारस. केपीएलचं पर्व दुसरं चालू झालं आणि पारसने पदार्पण केलं. फुलटॉस चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू धाडला जातोय. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले जाते. थ्रो ही तितकाच सुंदर करता केला होता परंतु विकेट किपरला मात्र काही समजलं नाही. तरी सुद्धा धावा मात्र तितक्याच. 1 धाव. विकी येतोय आता. 5 चेंडू 4 धावा. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी पृथक करणार आपण पाहतो. वाईट या ठिकाणी घोषित करतायत पंच नरेश किनी आणि आउट सुद्धा होते. रनआउटच्या रूपामध्ये विकेट घेतली जाते. धन्यवाद धन्यवाद डीजे. चेंडू शिल्लक आहेत 4, धावा हव्या आहेत 2. 4 चेंडू 2 धावा. बॅटर पाहतोय आपण जय कारेला. पारस टू जय. उजव्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करता आलं असतं कारण धावा कमी हव्या होत्या. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय आणि मॅच विन होते का आणि हा सामना जातोय डॉन गल्ली सुपर किंगच्या बाजूने. वेल डन डॉन गल्ली सुपर किंग्स अँड हार्ड लक टू गावदेवी स्पोर्ट्स. यानंतर आपण ऐकूया एक आपला सुंदर आवाज राजेंद्र तरे. हॅलो धन्यवाद सर. खानिवडे प्रीमियर लीग